शिर्डी येथील जोशी हॉस्पिटल मन आरोग्य केंद्राच्या वतीनं मानसिक रुग्णांसाठी मन आरोग्य व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं। या प्रसंगी सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ आनंद नाडकर्णी यांनी बॉलिवूड आणि स्ट्रेस संदर्भात मार्गदर्शन केलं। या व्याख्यानाला परिसरातील वैद्यकीय मान्यवर उपस्थित होते। शिर्डी शहरातील हॉटेल शांतिकमलच्या सभागृहात व्याख्यान पार पडलं। रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील संबंध कसे असावेत, रुग्णाची मानसिकता, मनोविकार तज्ञांना उपचार करताना घ्यावयाची काळजी आदी विविध विषयांवर डॉक्टर नाडकर्णी यांनी मार्गदर्शन केलं। आणि त्याच्या नातेवाईकांना मार्गदर्शन करू शकतो म्हणजे क्लिनिकल कॉम्पिटन्स मोजण्याचे हे आपले परंपरागत पॅरामीटर्स आहेत की इफ समबडी फुलफिल्स दिस देन ही इज अ गुड डॉक्टर। परंतु आपल्या असं लक्षात येईल की ह्याच्यामध्ये परंपरागत डेफिनेशन मध्ये कम्युनिकेशन नावाची गोष्ट नाही। परंपरागत डेफिनेशन मध्ये आहे की टेक्निकल नॉलेज आहे, साऊंड डायग्नोसिस आहे, हे सगळं आहे। ते का बरं नव्हतं? त्याचं कारण एक असं होतं की काही वर्षांपूर्वी किंवा काही दशकांपूर्वी आपण लोक म्हणजे डॉक्टर लोक हे जरा जास्त डिमांड मध्ये होते नाही यूज ऑफ मेडिकल जार्गन। म्हणजे आता हे सेकंडरी मेटास्टेसिस आहेत आणि ते जेव्हा ना एव्हरी सिस्टीम वरती एन्क्रोच करतात त्यावेळेला हळूहळू इम्युनिटी कमी होत जाते अँड देन यू आर मोर ससेप्टेबल टू सेकंडरी इन्फेक्शन्स। असं जर सगळं म्हटल्यावरती ना तो असं बघतो कारण ते मेडिकल जार्गन असतं त्याच्या दृष्टीने आणि त्याला इम्युनिटी, मेटास्टेसिस आणि अमुक आणि सेकंडरी आणि इन्फेक्शन यातला कळलं तर त्याला फक्त इन्फेक्शन एवढा शब्द कळतो पण बाकी काही कळत नाही। तेव्हा जार्गन आणि मोर डिपेंडन्स ऑन टेक्नॉलॉजी। आधी ना एवढं सगळं करा आणि मग या असं करून जेव्हा लिहून दिली जाते तेव्हा बऱ्याच वेळा ते करतात बरं का। कंप्लायन्स सस्पेन्शन दिली शेवटचा मुद्दा की हा आम्हाला त्यांनी सांगितलंच नाही काय, तर सांगितलंच नाही काय किंवा ना आम्हाला खूप विचारायचं होतं काय नाही विचारलं, वेळच नाही आला, त्यांनी सांगितलंच नाही, असे खूप सारे रिॲक्शन्स बाहेर येतात। आता आपण कम्युनिकेशन कडे येऊया। म्हणजे हे सगळं रिसर्च आपल्याला काय सांगतो ते आपण बघितलं, हे पटकन आपण करू। हे तुम्हाला माहिती आहे की कम्युनिकेशन दोन प्रकारचं, व्हर्बल, नॉन व्हर्बल। आणि नॉन व्हर्बल मध्ये आपल्याकडे पहिला आहे कॉन्फिडन्स। हाऊ यू लीड म्हणजे ना टेबल आहे समजा माझ्यासमोर, तर हाऊ यू लीड, इफ यू लीड फॉरवर्ड दॅट्स अ लिसनिंग पोस्चर। आणि हळूहळू आता समजा माझा ऐकता 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 तुम्ही असे पाठी 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 गेलात ना की मग मी समजणार की आता थांबूया म्हणजे लिडिंग ऑन द बॅक साधा आहे ना पण महत्वाचं आहे खूप। तुम्ही बघा हॉटेलमध्ये जर एक तरुण आणि एक तरुणी बसली असतील आणि ते जर खरंच प्रेमात असतील तर दोघांचेही असे अँगल असतात आपल्याला लागून सुद्धा कळते।